बीबी कम टू दुबई. नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह. तर मित्रांनो, फायनली मी आता दुबईमध्ये आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे मेट्रो दिसते. आता ही मेट्रो पकडून मला जायचं बर दुबई ह्या ठिकाणी. लास्ट व्लॉग नसेल बघितला तर नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. मी माझ्या घरापासून तर दुबईपर्यंत कसं आलो त्यामध्ये सर्व स्टोरी मी सांगितलेली आहे. आणि मी उद्या म्हणजे या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की कोणत्या कंपनीने मला खरं तर दुबईमध्ये इन्व्हाइट केलंय, कशा तिथं व्यवस्था असते, काय असतं, सर्व गोष्टी सांगणार आहे. तर चला, मेट्रो पण आली आहे, पटकन जातो. किती वेळ असते. चलो, मेट्रोमध्ये बसलो होतो, ती चुकली होती. ते जरासं विचारून घेतलं, जे पॅसेंजर होते त्यांना. ते म्हटले दुसरी लाईन आहे, म्हटलं लगेच पुढे उतरलो. आणि इथलं लिफ्टचं बटन मला तुम्ही सांगा कुठे, मला तर दिसतच नव्हतं. तर बघितलं तर इथं होतं. युजली आपलं इथं कुठेतरी असतं, मला वाटलं जस्ट डेस्क सेन्सर असेल. नंतर बघितलं इथं होतं. अमेझिंग ना. सो चला, या इथं येईल आता ट्रेन, त्या ट्रेननी आपण जाऊया. मित्रांनो, बघा इथं असं मॅप लावलेला असतो. मला ग्रीन लाईनला जायचं, आता रेड लाईनवर आहे. सो ही मेट्रो आहे बघा. ग्रीन लाईनला आलोय, तर ग्रीन लाईनवर पुढचं स्टेशन आहे आपलं बर दुबईचं आहे बघा. इथं आहे, खूप व्यवस्थित लिहिलेलं आहे. चला पटकन जाऊया. तर बरदुबईच्या जे नियरेस्ट स्टेशन होतं तर त्या ठिकाणी मी आलेलो आहे. आता बघूया की बरदुबई कुठे आहे, थोडंसं विचारावं लागेल. बट बाहेर आल्यानंतर इथलं ॲटमॉस्फिअर बघू शकता, कसं डेझर्टमध्ये आल्यासारखं फील होतोय. खरं तर खूप ऊन आहे आणि ऊन पण एक वेगळ्या लेवलचं आहे. म्हणजे असं अंगाला टोचत नाही, पण एक गरम वाफ असते ना, वाफ भेटतीये. बट स्टील मज्जा आहे. बघा ना, किती सुंदर ॲम्बियन्स आहे माझ्या पाठीमागे. प्लांटेशन बघा, वाव. चला आता बघूया बरदुबई कुठे. भूक लागली गाईच. चलो. जबरदस्त टेम्परेचर आहे, खूप गरम होतंय. गरम म्हणजे वाफ लागते, जसं मी तुम्हाला सांगितलं. बाकी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता पब्लिक ट्रान्सपोर्ट. सो चाललोय आता, बघूया इथं कुठंतरी आहे. बोलले इथं दुबई जवळच आहे. सो चला. मित्रांनो, दुपारचे जवळपास 1 वाजलेले आहे आणि मी 12 वाजता ऑलमोस्ट आलो होतो. शोधता मेट्रोने थोडासा वेळ गेला. त्यानंतर मी ते सिम ॲक्टिवेट करायला गेलो, ऑन करून घेतलं. आता मी चाललोय माझ्या रूमकडे. इतकं प्रचंड ऊन आहे, कोणालाच मेसेज गेले नव्हते. सगळ्यांना थोडंसं भीती वाटली होती की काय झालं, कुठं गेला, कारण सिम ॲक्टिवेट झालंच नव्हतं. फायनली आता ॲक्टिवेट झालंय. बाकी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. नेपाळची स्ट्रीट आहे. आय थिंक इथं सर्व जे स्टोअर्स आहे हे नेपाळच्या नावाने आहे. हॉटेल्स वगैरे आहेत. आणि चाललोय मी. सो गाईज, आता मला बेड स्पेस भेटलेला आहे. बरेच सारे त्याच्यामध्ये मुलं आहे, पण काय हरकत नाही. त्यासाठी मी 1 महिना राहायचं आहे फक्त, तर राहून घेईल, ॲडजस्ट करेल. आणि त्यासाठी मी पिलो, बेडशीट आणि कंबल घ्यायला गेलो. तो इथून आतमध्ये जायचं आहे बघा. हे आहे डाऊनटाऊन मार्केट म्हणून, तिथून आतमध्ये जायचं आहे. तुम्हाला दाखवतो, चला. रूम पण दाखवतो. ही आहे त्याची लॉबी, आतमध्ये दाखवतो. असं आहे ते मुलांचे काही कपडे. हॉस्टेल टाईप आहे. आता 1 महिना राहायचं, त्याचं ॲडजस्ट करूया. चला आतमधून दाखवतो. आता मी तुम्हाला देणार आहे आमच्या बेड स्पेसचा, आमच्या रूम टूर. सो असा काही आहे ज्याच्यामध्ये जवळपास 10 ते 12 बेड्स आहेत. आणि हे आहे. दादा तुम्ही कुठून आहात, कहाँ से हो आप? रहता हूँ अहमदाबाद में. हाँ, हूँ प्रॉपर उत्तर प्रदेश का. ओके. और यहाँ पे कितने सालों से हो आप? समथिंग 2 साल हो गया आराम. ओके, खूप चांगले आहेत. खूप चांगले, मजा आले. चांगले गाइड करताय सर्व, म्हणजे असं काही अडचण नाही इथे. तुम्ही बघू शकता. सर आप कहाँ से हो? सर मैं गुजरात से हूँ, बाकायदा खंभात. ओके. और यहाँ पे कितने सालों से और क्या काम करते हो? तकरीबन 1 साल हो जाएगा, अब ये 12 अगस्त को. ओके, ग्रेट. सर आप कहाँ से हो? हाय गाइस, यस. मैं हिमाचल प्रदेश, इंडिया हिमाचल प्रदेश डिस्ट्रिक्ट मंडी से बिलोंग करता हूँ. ग्रेट. हम भी मनाली गए थे यार. आप सर? हिमाचल से. ग्रेट. और आप सर? हाँ, तमिलनाडु, चेन्नई से हूँ. और सर HR है, राइट? हाँ, HR. और कौन सी कंपनी में, मतलब? कंस्ट्रक्शन कंपनी में हूँ. ग्रेट. सो मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं होतं, या ठिकाणी पाणी इतकं तापतं की लिटरली तुम्हाला पाणी अगोदर आणून ठेवावं लागतं. ते गार होण्याची वाट बघावं लागती आणि मग आंघोळ करावी लागते, नाही तर मग केसांचा प्रॉब्लेम होतो, असं त्यांनी सांगितलं. बाकी इथं बेड स्पेस आहे, चार्जिंग पॉईंट आहे, फ्रीज आहे, तिकडे गॅलरी आहे. आत्ता AC 23 डिग्री सेल्सिअसमध्ये चालू आहे. छान आहे, डिसेंट आहे. एक स्टार्ट लेवलला खूप छान आहे. बाहेर तर खूप गरम आहे.
इथं खूप छान वाटतंय. आता थोडासा आराम करतो आणि तुम्हाला मग संध्याकाळी जाऊया कुठेतरी आणि दाखवतो कसं आहे. आता फायनली रूमच्या खाली आलेलो आहे. आमच्या रूमच्या खालीच असं पूर्ण मार्केट आहे, ज्या ठिकाणी ज्वेलरी, फोन शॉप अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. तुम्ही बघू शकता मोठे मोठे शोरूम्स आहेत. इतकी हीट आहे म्हणजे आपल्या इकडं ऊन वाटतं, हॉट वाटतं, पण त्यामध्ये ह्युमिडिटी असते, थोडा घाम येतो. पण इथून असं वाटतं की गॅस चालू आहे आणि गॅसच्या जरी उभं राहिलेलो आहे. बट मस्त आहे. जमजम इलेक्ट्रॉनिक्स वगैरह किधर है? ड्रोन वगैरह कितने का मिलता है? पूछ लेंगे. चलो आता आम्ही चाललोय मंदिरात. येस, दर्शन करूया. चला. जे तुम्हाला मीना ज्वेलर्स दिसतंय, तर ह्या मीना ज्वेलर्स वरून या एरियाचं नाव मीना बाजार पडलेलं आहे. सो खूप फेमस होता हा ब्रँड झाला, त्यामुळे या एरियाचं नाव मीना बाजार पडलं असं मला माझ्या या नवीन मित्रांनी सांगितलं आहे. अनिल भाई. टॅक्सी टॅक्सी क्या? देखो टैक्सी कैसे है यहाँ पे इंडिया में। कैमरी करते हैं कैसे? और वो भी फॉर्च्यूनर, लैंड रोवर. हमारे इधर तो बहुत फेमस, नेता लोग लेके घूमते हैं, और यहाँ पे ऐसे नॉर्मल घूमते हैं। नॉर्मल है. एक अच्छा बात यह है कि अगर आपको रोड क्रॉस करना है तो ट्रैफिक अपने आप ही रुक जाएगा, ना कि आपको उसको रोकना पड़ेगा। कोणामध्ये दम नाही. इथं जर कोणी चालत असेल आणि गाडी पुढे घालेल, डायरेक्ट फाइन. कितना फाइन आता है? ट्रैफिक वाले को तो लग गए, पर अगर हम लोग जैसे नॉर्मल जो लोग हैं अगर वो क्रॉस करते हैं ऐसे, तो हाँ। उसको 400 dirham का फाइन है। ओ वो सिग्नल क्रॉस करता है तो 400 dirham का फाइन है। बापरे. हाँ, CID कहीं भी होता है, कहीं भी। आणि हे सांगत होते की विदाउट ड्रेस, हा विदाउट ड्रेस. ड्रेस। पोलीस जे असतात हे सिव्हिल ड्रेस मध्ये CID. असतात. बाकी कैसा लग रहा है? ये ओल्ड म्यूजियम है। बढ़िया. ओल्ड म्युझियम. हाँ, ये ओल्ड म्यूजियम है, बनने जा रहा है अभी वहाँ विजिटर्स अलाउड नहीं है ना? ओल्ड म्युझियम आहे म्हणताय. चला, हे तर राहिले नाही तर त्यांना त्याची माहिती आहे. एकदम मस्त गाईड करता येते मला. असे सिग्नल असतात तर रेड. आता ग्रीन आलं म्हणजे आपण हे जाऊ शकता आणि तिथं जे आलं तर आपण जाऊ शकतो. छान. हे बघा. आम्ही चालतोय तर लगेच गाड्या एकदम लाईनीच्या तिकडच थांबून जातात. आणि तुम्ही रोड पण चेक करू शकता. आणि हे थोडं ओल्ड दुबई आहे तरी इथले तुम्ही क्लीननेस बघू शकता. हे बघा, म्हणजे खाली किती स्वच्छ आहे, कुठं कचरा पण नाही दिसणार तुम्हाला. रोड पण तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि एक सुद्धा खड्डा नाही आहे. हे मंदिर नाही, मंदिर मस्जिद आहे. मस्त. या ठिकाणी श्री हरी कृष्ण मंदिर होतं, त्याच ठिकाणी आता आम्ही दर्शन घ्यायला आलो होतो. दर्शन झालेलं आहे. आणि इकडे बघितलं तर पूर्ण फ्लावर मार्केट आहे बघा, प्रॉपर इंडियाच वाटतंय. आणि इकडे मस्जिद आहे आणि इकडे मंदिर आहे. मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, पण आतमध्ये गेल्यावर असं वाटलंच नाही की दुबईमध्ये, असं वाटत होतं की इंडियामध्येच आहे. अन्नदान करताय बघा, पाणी आणि डोनेट देत आहे. सो दर्शन झालं, आपण पण खाऊया म्हणजे प्रसाद घेऊया. अच्छा यार. दुकानात पण बघा किती मोठ्या गणेश मूर्ती आल्यात. हे बघा, वाव. मंडळासाठी पण आहे. गणपती बाप्पा येत आहे ना, छान. वाव. आता आम्ही आब्रा या पोर्शन मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी ही लेक आहे आणि या बोटमधून फक्त 1 दिरहम म्हणजे आपले इंडियाचे 23.50 म्हणजे 24 रुपयात ही बोट आपल्याला त्या साईडला, आय थिंक त्या साईडला घेऊन जाते बघा. अशा पद्धतीने छान, किती छान सुंदर आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर गोल्ड सूक आहे, ज्या ठिकाणी सर्व प्युअर तुम्हाला गोल्ड भेटतं आणि खूप फेमस आहे. सर्वांना वाटतं की दुबईचं गोल्ड स्वस्त असतं. याचं रिअलिटी आपण बघणार आहोत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नेक्स्ट ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय द वे, इथला पूर्ण एन्व्हायरमेंट खूप छान आहे, स्मूथिंग आहे. एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब येते यार खरंच दुबईमध्ये. इथल्या हवेमध्येच काहीतरी आहे. सो मित्रांनो, आता आम्ही आहोत ओल्ड मार्केटमध्ये आणि ह्या ठिकाणी खूप फॉरेनर्स अट्रॅक्ट होता. सो हे बघा, फॉरेनर्स आलेत. बाकी या ठिकाणी सेंट, अत्तर वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात. थोडक्यात तुम्हाला दाखवतो. हे बघा, ज्या इंडियामध्ये चालतं त्या पद्धतीचंच आहे. क्लोज इंडियासारख्याच गोष्टी आहे बऱ्याच. केसर वगैरे, आय थिंक ड्रायफ्रुट्स, धूप, मसाले, रांगोळी पण आहे. अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी भेटतात. बापरे, किती मोठे सोविनियर्स आहेत. हां,
बापरे प्लेन्स, ती प्लेन्स आहे बघा. हे बघा चेक सँड आर्ट किती सुंदर आहे. हे रांगोळींनी बसून बनवलेलं असतं. इसमें आपका नाम भी डाल के देंगे वो लोग. फोटो बना देंगे आपको. महंगा हो गया है ना. बस थे. तुम यहाँ पे बैठता है भाई. चलो आज तो देख लेते हैं, सिर्फ पहला दिन है. लग नहीं रहा पहला दिन है ना. मुझे तो लग रहा है कि बहुत दिन हो गए दुबई आके. करेन्सी एक्सचेंज का शायद इधर. वाव. मित्रांनो आता आम्ही आहोत अल गुवावा आब्रा ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी पर्यटक आहेत. फेरी में तो आणि संडेला खूप या ठिकाणी पर्यटक असतात. बाकी खूप एक मस्त एन्व्हायरमेंट आहे. आणि सर्व नॅशनॅलिटीजचे या ठिकाणी आपल्याला टुरिस्ट बघायला भेटतात. सो खूप छान आहे यार दुबई. इंडियन गाणे चालू आहे बघा. त्यामध्ये कॉपीराइट येईल. मी सांगतो गाणं चालू आहे किसी दिन बनोगी मैं राजा की राणी. मस्त आहे यार एरिया. हे बघा हे दोन्ही पण आपले मित्र आहे. क्या है बिल्ली कैट. बिल्ली ओरिजिनल लग रही है. बॉय है. इसके नीचे सेल डाला होता है. ये क्या उल्टा करो. मतलब बैटरी है इसका यहाँ पे. यहाँ देखिए तो ये उसके साथ मस्त टॉय. पूछ भी लाएगी, कान भी लाती है, वाओ. भी लाएगी. आंखें भी हिला रही है तो. हाँ, लाती सब कुछ लाती है. कितना है भैया? 30 dirham. 30 ग्राम. 30 दिरहम यानी कितना. 30 dirham बोले तो 600. 600 रुपये का. 650 के आसपास. वाव. आता आपण आलेलो आहोत जमजम इलेक्ट्रॉनिक्स या ठिकाणी. हे खूप फेमस आहे. यांच्या बऱ्याच वेळा रील वगैरे तुम्ही बघितले असतील. चला आतमध्ये जाऊन बघूया. मित्रांनो 94,000चा 16 प्रो आहे आणि जवळपास 1 लाखांचा आहे इथं 16 प्रो मॅक्स. चेक करतोय बघा असं शॉप आहे. हे बघा या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने होतं. 16 to 24 मंथ्स में ये बिल्डिंग कंप्लीट बनकर खड़ा हो जाएगा. देखना यहाँ किधर ये सारा रेडी हो जाएगा बिल्डिंग. 16 to 20 मंथ्स. 24 months. 24 2 साल में बन जाएगा. सब कुछ रेडी भाई. हो. और हे बघा इथं पूर्ण रेगिस्तानची मिट्टी आहे. तरी देखील हे बघा कसं एक्सकवेशन होतं त्याचं. पूर्ण खाली आधी आय थिंक अशी वॉल तयार करतात ते. वॉल तयार केल्यानंतर ते त्याच्यावर बेस तयार करतात. अच्छा रे. देखो अशी मिट्टी बघा मित्रांनो रेगिस्तानची. इथं बोर्ड बघा पूर्ण डिजिटल एवढा मोठा बोर्ड आहे. आणि ह्या ठिकाणी मनी एक्सचेंज आय थिंक आहे. ज्या ठिकाणून इंडियामध्ये किंवा कुठे पैसे पाठवायचे असतील तर आपण पाठवू शकतो. चला. इथं हीट इतकी ना की आंघोळीचं पाणी इतकं गरम होतं. त्यासाठी बादली घ्यायला आलोय. रात्रभर बादलीत पाणी ठेवेल आणि उद्या सकाळी आंघोळ करेल गार झाल्यावर. यासाठी आता पाण्याची बॉटल पण घेऊया. चला सांगतो किती दिरमला आहे. बकेट आणि बॉटल्स घेतलाय. एक बॉटल जवळपास 17 रुपयाला पडलेली आहे आपल्याला इंडियन करन्सीमध्ये. आणि इथं 4.50 50 दिरममध्ये टोटल जे बिल झालं 12.5 दिरम झालेलं आहे. दुबईमध्ये किती डिसिप्लिन आहे बघा. मेट्रो आलेली आहे तर पूर्ण आता एक लाईनमध्येच चलते बा. बापरे असंच लिफ्ट चेक करा किती जबरदस्त आहे. आमच्या सरांचं ऑफिस आहे. सो या ठिकाणी ते बसतात. करा समोर आहे फ्युचर ऑफ म्युझियम. जी लाईफ मी फोटोज व्हिडिओज रील आणि मूवीज मध्ये बघितली होती ती ऍक्च्युअल मी आज जगतो आहे. खूप आनंद वाटतो आहे. Chartered House Real Estate is a luxury brokerage firm in Dubai. मध्ये बसलेलो आहोत. ही BMW X5 आहे. दुबईमध्ये ही बेसिक आहे. हा बेसिक. बनाना जे आहे इंडियन ते 6.95 आहे म्हणजे जवळपास 140 रुपयाला किलो नुसार. ही जी लाईन आहे ही स्टँडिंगसाठी आहे. ही जी लाईन आहे ही वॉकिंगसाठी आहे. बस 71,000 रुपयाचं. ही जे मिनी 3 आणि मिनी 4 असे ड्रोनचे टाईप्स आहे.